जय हिंद मित्रांनो, लोकसभा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आहे 5 फेब्रुवारीचा आर्टिकल आहे. आर्टिकल काहीच नाही, याचे काल पाहिलं होतं आपण, करार हा करे हा त्याचंच हे आर्टिकल आजचं 5 फेब्रुवारीचं त्याचंच एक्सटेन्शन आहे. हे 4 फेब्रुवारीचं होतं आणि हे 5 फेब्रुवारीचं त्याचंच एक्सटेन्शन आहे. 2-3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे ह्याच्यातले. हा एक पॉईंट सर्वात मोठा इम्पॉर्टंट आहे. बाकी लेखक तेच म्हणतो, कराग्रे वसे लक्ष्मी. आपला तो श्लोक नव्हता, कराग्रे वसते लक्ष्मी कर मते सरस्वती कर मूल्य तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. पण त्या कराचं ह्या कराचं काही घेणं नाही. हा कर म्हणजे तेच टॅक्स, टॅरिफ वगैरे तो ट्रम्पने लावलेला आहे आपल्यावर. एकदा आपण काल काय डिस्कस केलं आपण ते बघू. काल मी तुम्हाला सांगितलं अमेरिका फर्स्ट काय असतं, उद्योगधंदे, नोकऱ्या, गुड अँड सर्व्हिस, त्यांच्याच लोकांना सर्व त्यांचंच इमिग्रेशन वगैरे नॉर्म स्ट्रिक्ट केले. टॅरिफ लावला होता आपल्यावर 50%, 25% लावला पहिल्यानंतर 25, पण आता 18% केला तो. नंतर सांगितलं होतं मी, हा प्रश्न कुठं येतो, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये येतो तुम्हाला मेन्समध्ये. नंतर मी सांगितलं होतं की इंडियाचं मिल्क आणि USA मिल्क म्हणजे दूध काय फरक असतो. USA गायला ते मीठ, फिश पावडर, ब्लड वगैरे देतात. बाकी तेच सांगितलं होतं. USA आणि USSR. आपला मित्र कोण आहे? रशिया. पहिले USSR होता. जेव्हा इंडिया पाकिस्तान वॉर झालं होतं तेव्हा आपल्याकडून USSR होतं, म्हणजे रशिया होता. USA पाकिस्तानकडून होता, पण आता वेगळी हे झालेली आहे. आणि 2018च्या अगोदर आपण इराणकडून तेल आयात करायचं वगैरे, स्वस्तामध्ये पण पडायचं वगैरे. आणि तो प्रश्न दिला होता तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला 2-3 मार्क एक्स्ट्रा कसे भेटतात मेन्समध्ये, तुमचा रँक कसा काय येतो. ते सांगितलं होतं. कोणी प्रश्न ह्याचा आन्सर लिहत नाही मित्रांनो, प्लीज लिहा आन्सर, मी चेक करून देतो तुम्हाला. तर आजच्या आर्टिकलमध्ये इतकं काय नाही, मी PPT नाही बनवली याची, फक्त 2-3 पॉईंट इम्पॉर्टंट. हा पॉईंट जास्त इम्पॉर्टंट आहे. लेखक तेच म्हणतात की जी सचिव होती व्हाईट हाऊसची, मीडिया सेक्रेटरी, माध्यम सचिव आपण म्हणतो, कॅरोलिन लेविट यांनी तेच जो करार झाला होता इंडिया आणि USA त्याचीच जो जाहीर केला आणि जे ट्रम्पने सांगितलं होतं तीच पुनरावृत्ती केली. आणि लेखक तेच मुद्दा मांडतो की पहिला मुद्दा असाच की अमेरिकेला नको असले रशियातून तेल पूर्ण तुम्हाला सांगितलं होतं आपलं कालच्या आर्टिकलमध्ये, आपण 35% तेल आता रशियाकडून घेत आहे. आणि रशिया आपल्या स्वस्त पण देतो तेल, प्रत्येक बॅरेल काहीतरी सूट देतो आणि चांगलं असतं. तर त्याचंच एक्सटेन्शन पाहू आपण की ट्रम्प काय म्हटलं. हे जे लेविट काय म्हणत होते की रशियातून पूर्णपणे एकदमच बंद करून देऊ तेल खरेदी करणं. इंडियाने डायरेक्ट बंद करून दिलं पाहिजे. पण लेखक तेच म्हणतो, तेल खरेदी म्हणजे असं पाण्याचं नळ नाही की सुरू केला आणि बंद केला वगैरे. हे करार कित्येक आठवडे अगोदर, महिन्या अगोदर झालेले असतात. ते अचानक कसे काय रद्द करतात. आणि जी नुकसान भरपाई होईल रद्द केला करार वगैरे, तर त्या नुकसान भरपाईचं काय, लेखक तेच प्रश्न हे करतो. दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहे मित्रांनो, जे रशियाकडून आपण तेल घेतो सध्या 35% वगैरे, हे तेल आहे ना हलकं असतं आणि शुद्धीकरणासाठी सोपं असतं. पण जो USA म्हणतो की व्हेनेझुएलाकडून तेल घ्या, जे दक्षिण अमेरिकेमध्ये व्हेनेझुएला राष्ट्र, त्याकडून तेल घ्या, ते ह्याच्या विरोधात असतं. म्हणजे ते जड असेल आणि शुद्ध करण्यास कठीण असेल. ओके, आपण जे रशियाकडून घेतो ते हलके आहे आणि शुद्धीकरणास सोपी आहे. दुसरी गोष्ट आहे, जे तेल जेव्हा घेऊ आपण व्हेनेझुएलाकडून जड आणि शुद्धीकरणास कठीण, त्यांचं तंत्रज्ञान अजून आपल्याकडे नाही आहे. जे पण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान आहे ते आपल्यामध्ये नाही आहे. आणि तिसरा पॉईंट असं की रशिया आपल्याला स्वस्तामध्ये तेल देतो, म्हणजे प्रत्येक बॅरल, काल पण आपण पाहिलं होतं, प्रत्येक बॅरल $20पर्यंत स्वस्त देतो. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, खूप स्वस्त देतो. आणि म्हणजे आता आपण किती लाखो वगैरे करोडो टन वगैरे आपण तेल घेतो, तर किती स्वस्त पडत असेल ते. आणि नंतरचा पॉईंट असा आहे की ट्रम्पने डायरेक्ट म्हटलं की आता इंडिया आणि USA $50,000 कोटी ची खरेदी, म्हणजे इंडिया USAकडून $50,000 कोटी खरेदी करणार आहे वगैरे. पण आपला जो व्यवहार आहे मित्रांनो, तो आता $4100 कोटी असेल
सध्या 4100 कोटी डॉलर्सचाच आपला खरेदी व्यवहार आहे USA. पण USA म्हणतो इंडिया आमच्याकडून 50,000 डॉलरची खरेदी करणार आहे वगैरे. 50,000 कोटी डॉलरची. सध्या 2100 कोटी डॉलरचा आपला खरेदी व्यवहार आहे वगैरे. तर लेखक तेच म्हणतो की समजा हे पुढील 5 वर्ष तरी हे होईल समजा, पण अचानक 50,000 डॉलरचं कसं काय होईल म्हणजे, आणि 10 पट कसं काय वाढेल एकदमच, तितकं इम्पॉर्टंट नाही. हा मुद्दा देऊ शकतो आपण, आणि हा जो इम्पॉर्टंट आहे तो मुद्दा देऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे का टॅरिफ वगैरे, आयात शुल्क म्हणतो आपण, टॅरिफ म्हणतो. आपले जे देशातले शेतकरी आणि उद्योजक असतात, त्यांच्या चांगल्यासाठी आपण ते लावतो. दुसरा सपोज सोयाबीनचे 4,000 रुपये चालू आहे, आणि 4,000 रुपये चालू आहे समजा क्विंटलचा वगैरे काहीतरी, आणि आपण समजा आपण USA कडून घेतला सोयाबीन वगैरे, त्यांनी 2,000मध्येच दिला, नाही तर 1,500 रुपयामध्येच. तर आपले जे शेतकरी आहे ज्यांना 4,000 रुपये हे डाऊनमध्ये येऊन जाईल, म्हणजे त्याला तो मोबदला भेटणारच नाही. तर आपण काय करतो, ह्याच्यावरच टॅरिफ लावतो काहीतरी, 40% टॅरिफ लाव वगैरे, ते महाग होऊन जाईल वगैरे. समजा 50% टॅरिफ लावली 3,000 होईल, 75% लावली तर अजून जास्त महाग होईल वगैरे. तर आपल्या जे शेतकरी आहे त्यांचा फायदा आहे. म्हणण्याचा अर्थ असा, जे लोकल असतात ना आपले देशातले शेतकरी उद्योजक, त्यांना फायदा होतो. आयात शुल्क आपण वाढवत होतो. तर आपण ट्रम्प काय म्हणे की इंडियानी आमच्यावर 0% आयात शुल्क लावावे, आणि USA लावलेलं आहे 18%. पहिले 50% होतं, आणि नंतर आता सध्या 18% आयात शुल्क आहे. तर लेखक तेच म्हणतो की 18%. एखाद्या देशाला आपण विशेष दर्जा देतो, म्हणजे आपण फ्री ट्रेड करतो त्यासोबत, पण त्याच्यावर पण कधी आपण आयात शुल्क 16% लावतो. आणि जे शेतकरी काही कृषी उत्पन्नासाठी 36%, 64%, पण ट्रम्प डायरेक्ट म्हणतो की आमच्यावर 0% लावा, आणि आम्ही तुमच्यावर 18% लावू. तर असं पॉसिबल नाही मित्रांनो. म्हणजे किती म्हणजे वेगळं वाटतं ते, असं पॉसिबलच नाही आहे. तर तेच आज 2-3 मुद्दे पाहिले. पहिला मुद्दा तेच की डायरेक्ट आपण रशियासोबत नाही बंद करू शकत आपला जो तेल व्यवहार, आणि जे होईल नुकसान भरपाई त्याचं काय आहे. आणि दुसरं, व्हेनेझुएलाचे तेल, ट्रम्प म्हणणं व्हेनेझुएलाकडून घ्या, आमचा दक्षिण अमेरिकन देश आहे व्हेनेझुएला, आमच्याकडून तेल घ्या वगैरे. तर आपण तेच पाहिलं रशियाच्या तेलमध्ये आणि व्हेनेझुएलाच्या तेलमध्ये काय फरक आहे. रशियाचं तेल हलकं आणि शुद्धीकरणात सोपं आणि स्वस्त पण आहे, आणि टेक्नॉलॉजी शुद्धीकरणाची आपल्याला म्हणजे अजून आलेली नाही. व्हेनेझुएलाकडून जे तेल येईल ते कसं शुद्ध करायचं, कारण ते जड आणि कठीण आहे. नंतर तेच म्हटलं की सध्याचा 4100 कोटी डॉलरचा करार आहे, पण ट्रम्प तेच म्हणतो की 50,000 कोटी, तो 100 पट होईल, किती पट होईल, 500% होईल एकाच वर्षात. 100% कसं काय पॉसिबल आहे, बरोबर नाही, म्हणजे इम्पॉसिबल आहे. आणि ट्रम्प तेच म्हणतो की आम्ही तुमच्यावर, भारताने 0% आयात शुल्क लावावे आमच्यावर, आम्ही तुमच्यावर 18% लावू. तर असं नाही चालत मित्रांनो. ते 2-3 पॉईंट इम्पॉर्टंट हे करा. हा व्हेनेझुएलाचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, रशिया, व्हेनेझुएला वगैरे, आणि हा आयात शुल्काचा इम्पॉर्टंट आहे, आपण लिहू शकतो. ओके. कालच्या आर्टिकलचंच एक्सटेन्शन होतं मित्रांनो, इतकं काही इम्पॉर्टंट नाही सपोज याच्यामध्ये. सो थँक्यू मित्रांनो.